पिंपरी चिंचवडमधून वाहणारी पवनामाई पात्र सोडून वाहतीये। या निमित्तानं या पवनामाईचं पाणी हे चिंचवडचं ग्रामदैवत मोरया गणपतीच्या भेटीला आलेलं आहे। पवना धरण क्षेत्र, मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड शहरावर वरुणराजानं कृपादृष्टी दाखवली आहे आणि त्यामुळे पवनामाई आणि मोरया गणपतीच्या भेटीचा योग पुन्हा एकदा जुळून आलाय। आणि या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर। मावळ खोऱ्यामध्ये धोधो पाऊस बरसतोय आणि त्याचीच परिणिती पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहायला मिळतीये। पिंपरी चिंचवड शहरातील जी पवना नदी आहे ती दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतीये आणि त्यामुळेच ही नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे चिंचवड शहरातील जे मोरया गोसावी मंदिर आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। धोधो पाऊस बरसतोय, 15,000 पेक्षा अधिक क्युसेक्सने या पवना नदीमध्ये पाणी सोडलं गेलंय आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरातील अनेक जी नदी पात्रालगतची जी घरं आहेत किंवा मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। ग्रामदैवत असणारं हेच मोरया गोसावी मंदिर आहे आणि हे मंदिरही पाण्याखाली गेलेलं आहे। सुमारे 8 ते 10 फुटांपर्यंत हे संपूर्ण पाणी या मंदिर परिसरामध्ये आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। गेल्या वर्षभरात जर आपण पाहिलं तर दुसऱ्यांदा खरं तर पाणी या मंदिरामध्ये पोहोचलेलं आहे आणि पवनामाई जणू काय या मंदिराला म्हणजे मोरया गोसावींना भेटण्यासाठीच आली की काय, असंच काहीसं चित्र या परिसरात पाहायला मिळतंय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, चिंचवड, पुणे।